या किल्ल्यावरची आमची स्वतःची उडी एकदा चुकली आहे. पन्हाळा मिर्झा राजेंशी तह केला तेव्हा आदिलशहाच्या घशातून हा किल्ला सहज काढून घेऊ असं वाटलं होतं आम्हाला. पण नेतोजीराव पालकर उशिरा पोहोचले आणि आम्हाला शिकस्त खावी लागली. 1000 मावळ्यांच्या रक्ता मांसाचा चिखल झाला आमच्या डोळ्यासमोर. कोंडाजी नेतोजीरावांसारख्या माणसाला याच किल्ल्यापायी आम्ही स्वराज्यातून बाहेर काढून टाकलं. पण आता हा किल्ला आम्हाला हवाय. स्वराज्यासाठी, रयतेसाठी. बोला नाईक. राज, आनाजी पंताच्या सांगण्यावरून मी माग काढला. पन्हाळा घ्यायला लई अवघड. आणि आता गडाचा किल्लेदार आहे तो बेशक खान. आधी मोगलाईत होता, आता आदिलशहाकडे. आता मी गेलाय स्वांग इजापुरात. जादा चिकू मकान आया. कोंडाजी, मग आपला बेत काय? राज, म्या म्हणतो पन्हाळ्यावर समदसने एकदम साजरा करायचा एका वाक्ताला. म्हणजे पहिल्यांदा अशी दिवाळी साजरी करायची की समजा गड उजळून निघाला पाहिजे. मग करायचं शिमगान, मारायची बोंब की भूत खेतन राक्षस पळून गेले पाहिजेत. आणि मग रावण मारायला हातात घ्यायची तरवार आणि साजरी करायची खांडे नवमी. किती माणसं देऊ सोबत? 3000? नाही जी, 5000? नगराज. मग 60. मग कसं 60? वय आपलं शिल्कगडी निवडून घेऊ गड. राज, या 60चं 6 लाख कसं करायचं ते मी ठरवलंय. वा सरदार वा. तानाजीरावांचं चेल सोपताय. त्यांच्यावर मी कडी केली. त्यांनी तर 500 मावळा घेऊन शिवगड जिंकला. तुम्ही तर फक्त 60 जणांना घेऊन निघाले. भले. नाही शिवबा, नाही, नको नको. अशा धोक्याच्या मोहिमा आता नकोत. आजवर काय कमी लेकरं गमावली आम्ही, पण आता नको. आता नाही जाणवायचं. अहो साहेब, मराठी मायमाऊलीसाठी आम्ही रागात नाही सांडायचं तर काय उपयोग आहे या देहाचा? आम्ही इथं नावाची सरदारकी पत्करून मिरवलं आणि तिकडे मायमाऊलीची आबरू घेतली गेली. तर मेल्यावर मराठी मुलूक पायताना पाणी पाजेल आमच्या मुर्द्याला. राजानं दिलेला शब्द पूर्ण नको करू तर काय नरकात पडू? हे बघा आऊसाहेब, माझ्या नावाच्या गौऱ्या धाडल्या म्या मासनात. आता एकतर किल्ला घेईन, नाहीतर आगीन नारायणाच्या रथावर बसून स्वर्गात जाईन. माझी आण आहे आऊसाहेब. हट्ट म्हणा हवं तर. पर पोराला माघारी फिरू नका. यो इतका डाव पुरा करू द्या बस. तुमचे असले जीव घेणे हट्ट पुरवण्यासाठी आम्हाला पुन्हा पुन्हा हे हृदय पोलादाचं करावं लागतं. स्वराज्याच्या यज्ञात अजून किती आहुती द्यायच्या? आऊसाहेब, बहिर्जींनी केलेल्या मुकबिरीप्रमाणे कोकणातून आणि घाटावरून पळवून नेलेल्या लेकीबाळींना पन्हाळ्यावरूनच जंजिऱ्याला सिद्धीकडे पाठवण्यात येतं आणि जंजिऱ्या मार्गे त्यांना थेट रुमशाम पावेतो गुलाम म्हणून विकलं जातं. ही साखळी जर आम्ही तोडू शकलो नाही आऊसाहेब, तर रयतेचे पालन करते म्हणून सिंहासनावर आम्ही का बसायचं? ठीक आहे, तुमचं म्हणणं पटतंय आम्हाला.
फर्जंद, तुमचे बाकीचे साथीदार कुठे आहेत? 60 हत्यारबंद मावळा सत्रेवर उभा आहे साहेब. ठीक, आमच्या या लेकरांना विडा द्यायला आम्ही स्वतः जाणार. दोस्तो, आऊसाहेबांनी पन्हाळ्याचा इडा दिला आपल्याला. गड्यानो आता जीव गेला तरी चालेल, पण पन्हाळा बाळायचाच. कोंडाजी थांबा. राज आधीच कड, फक्त कडच नाही, ती पालखी सुद्धा तुमचीच. कोंडाजी, स्वराज्यातल्या माय माऊली, रक्ताळलेले आमचे 1000 मावळे, बाजींचे 300 बांदल आणि तुमचे गुरु तान्हाजी मालुसरे तुमच्याकडे नजर लावून येत. पन्हाळा फते मारा कोंडाजी. रयतेच्या अपमानाचा सूड घ्या. आमच्या तान्हाजीच्या रक्ताचा सूड घ्या. जीराज, पन्हाळा फते मारा कोंडाजी. घरात जय दे, दानव ठेचाया माराया आम्हाला बळ दे. आय एम गे जगदे गंबाबाई निर्दाळून खेळजे, गंबाबाई निर्दाळून खेळजे. किल्ले पन्हाळगड, पन्हाळगड, पन्हाळगड. ठीक और भूकर. हुजूर, हुजूर वो आ गए हुजूर, मराठों ने हमला बोल दिया है. सादर करते देशप्रेमी मित्रमंडळातील सर्वच लहान थोर उत्साही कार्यकर्ते, नानापेठ, पुणे.